नमस्कार मित्रांनो, तू ही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागामध्ये मित्रांनो जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये नक्की काय होणार आहे ही ईश्वरी आणि अर्णव मात्र आता सगळ्यांच्या समोर आता भयानक सत्याचा उलगडा करत आता ह्या स्पर्धेमध्ये कोणता गेम खेळणार आहे आणि ह्या स्पर्धेचे विनर कसे ते बनणार आहे। कारण सौदामिनी आणि वल्लरी यांनी मात्र त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे, पण तरीसुद्धा मात्र ह्या स्पर्धेपर्यंत ते पोहोचतात आणि आता स्पर्धेनंतर पोहोचल्यानंतर तेथे नक्की काय होतं, नम्रता या सगळ्यामध्ये काय असा अडथळा आणते आणि शेवटी ईश्वरी मात्र आता कोणत्या तिच्या गुणामुळे हे सरप्राईज मिळवते आणि अर्णवला कसं खुश करते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता वल्लरीने जे काही खोटे दागिने घरामध्ये ठेवलेले आहेत तर त्या खोट्या दागिनीचं जे काही रिसीट आहे तर ते रमाकांतने तिच्यावर पाळत ठेवून त्याला सापडलेलं असतं, म्हणून तो आता सगळं काही ईश्वरी आणि अर्णव यांना दाखवणार असतो। कारण आत्तापर्यंत त्याच्याकडे पुरावा नसतात आणि पुरावा म्हणून मात्र शेवटी आता हे रिसीट त्याला सापडलेलं आहे आणि ते रिसीट घेऊन मात्र आता तो सगळ्यांच्या समोर म्हणजे आता ह्या वल्लरीचं भांडं फोडणार आहे। पण त्या अगोदर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही स्पर्धेसाठी खूप छान तयार झालेले आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आता जेव्हा त्यांना जायचं असतं तेव्हा आजी यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ते जायला निघतात आणि त्याच वेळेस मात्र रमाकांतला जे रिसीट सापडलेलं आहे तर रमाकांत मात्र ते रिसीट घेऊन बाहेर येतो। तेव्हा वल्लरीला असं वाटतं की नक्की काहीतरी ह्या रमाकांतला आपल्याविषयी सापडलेला आहे, म्हणून रमाकांत मात्र आता आजींच्या समोर हे सगळं उघड करतो। रमाकांत म्हणतो की आजी हे बघा, तुम्ही मात्र आता जे काही दागिने आहेत तर ते दागिने मात्र चेक करा, कारण ते दागिने सगळे खोटे दागिने आहेत। आपल्या घरामध्ये जे नवीन दागिने होते ते दागिने आत्तापर्यंत मात्र वल्लरीने ते दागिने उदयकांतला नेऊन दिलेले आहेत आणि उदयकांतकडून मात्र आता जे काही तिला काम करून घ्यायचं होतं ते सगळं काम तिने करून घेतलेलं आहे। त्यामुळे प्लीज तुम्ही आता हे जे काही आहे त्यावर विश्वास ठेवा, कारण मी वल्लरीवर खूप दिवसापासून पाळत ठेवतोय आणि माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे मात्र मी शांत होतो। आजीला मात्र वल्लरीचा फारच राग येतो आणि आता आजी लगेच म्हणते की वल्लरी अगोदर मला दागिने बाहेर घेऊन ये आणि ते दागिने खरे आहे किंवा नाही हे मला शोधून म्हणजे आणायचं आहे। त्यावेळेस आता वल्लरी फारच घाबरते, वल्लरीची पूर्णपणे बोलतीच बंद होते, काय करावं तिला काहीच कळत नसतं। तेव्हा आता वल्लरी म्हणते की आई काय झालं, तुम्ही इतक्या का ओरडतात? तर लगेच मात्र वल्लरी घाईने ते दागिने घेऊन येते आणि म्हणते की बघा ना आई, हे दागिने खरे आहेत। तेव्हा रमाकांत म्हणतो की नाही, हे दागिने खोटे आहेत। तेव्हा वल्लरी म्हणते की तुझ्याकडे पुरावा काय आहे, दागिने तूच चोरले असतील आणि ते खोटे दागिने ठेवले असतील असे आरोप मात्र ती रमाकांतवर करायला सुरुवात करते। पण तेवढ्यात ईश्वरी तेथे येते। ईश्वरी म्हणते की हे बघा मामी, अगोदर विचार करून बोला, बाबांनी काही केलेले नाही, बाबांनी आणि मला सगळं काही सांगितलेलं आहे, त्यामुळे प्लीज जे झालेलं आहे ते कबूल करा। ते मात्र आता काही ती सांगायला तयारच नसते आणि तेवढ्यात मात्र अर्णवानी आता तयार होऊन तो बाहेर आलेला असतो। तर ईश्वरी खूप छान दिसत असते। ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे बघा, आत्ता मात्र आपल्याला वाद नकोय, आपल्याला निघायचं आहे, आत्ताच्या आत्ता आपल्याला निघावं लागेल। त्यानंतर मात्र आता अर्णव विचारतो की काय झालं, तर रमाकांत सांगायला जाणार तोच लगेच आता ईश्वरी बाबांना खुणावते। ईश्वरी म्हणते की आत्ता काही नको बाबा, जेव्हा स्पर्धा आपण घरी जिंकून येऊ ना त्यावेळेस मात्र हे सर्व काही सांगायला हवं। तेव्हा वल्लरीला मात्र आता ह्या रमाकांतचा फारच राग येत असतो आणि लगेच ती म्हणते की आता ह्या रमाकांतला मला धडा शिकवावं लागेल, पण त्या अगोदर मात्र मला सगळं काही सत्य बाहेर काढावं लागेल, कारण आता मला ह्या ईश्वरी आणि अर्णव या दोघांना स्पर्धेसाठी जाऊन द्यायचं नाही। त्यानंतर मात्र इकडे आता ही सौदामिनी मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांना अडवण्यासाठी खूप काही प्रयत्न करते, तरीसुद्धा आता स्पर्धेच्या ठिकाणी मात्र अर्णव ईश्वरी पोहोचलेले आहेत आणि ह्या सौदामिनीला एकही मात्र तिचा प्लॅन त्यांनी फ्लॉप केलेले आहेत आणि सगळे प्लॅन मात्र फ्लॉप करून शेवटी ते तेथे पोहोचलेले आहेत। तेव्हा मात्र आता सगळ्यांना खूपच जळफाट होतो। त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे देवाला नमस्कार करतात आणि हे बघा देवा, किती काही झालं तरी आता ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे,
त्यासाठी तुझा आशीर्वाद आम्हाला हवा आहे. तेव्हा सगळेजण मात्र आता खुश होऊन देवाला नमस्कार करतात. परंतु नम्रताचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. ती काही ना काही अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला असं वाटत असतं की ही स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे आणि ही स्पर्धा जिंकून आता आपल्याला जायचं आहे. त्यानंतर मात्र आता अर्णव ईश्वरी खूप छान तयार झालेल्या आहेत. ईश्वरीचं रूप खूपच खुलून दिसत असतं. त्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी येतात आणि आता तरीसुद्धा सौदामिनीने त्यांना अडवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत, पण तरीसुद्धा शेवटी ते तेथे येऊन पोहोचलेले आहेत. त्यानंतर मात्र आता इकडे स्पर्धेमध्ये आल्यानंतर अर्णव ईश्वरी यांची आता पहिली फूड जी काही पद्धत आहे तर ती सुरू होते आणि ईश्वरी आता इंदोरी स्टाईलचं मात्र अगदी छान जेवण तिने बनवलेलं असतं आणि अर्णव तिला आता मदत करत असतो. परंतु आता नम्रताला आता काही ना काही नम्रता मात्र त्यामध्ये काहीतरी म्हणजे मीठ टाकण्याचा प्रयत्न करत असते की तिला असं वाटतं की किती काही झालं तरी आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे आणि आपलं नाव मात्र सगळ्यांच्या समोर सिद्ध करून दाखवायचं आहे असे मात्र ती ठरवत असते. म्हणून ती काही ना काही प्रयत्न करून ईश्वरीला हे सगळं अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. पण ईश्वरी कमाल असते. ईश्वरी आणि अर्णवची जोडी मात्र काही ना काही आता करून ही स्पर्धा जिंकत असतात आणि आता ईश्वरी म्हणते की आम्ही ज्यासाठी ही स्पर्धा लढत आहोत त्या आई आज आमच्या सोबत असायला हवे होत्या. त्यांचं जे नाव आहे तर ते नाव आम्हाला मात्र आता हे कंपनीचं असंच ठेवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही ही स्पर्धा लढत आहोत. जेव्हा आता ईश्वरी अर्णव त्या जंगलामध्ये अडकलेले असतात आणि ह्या स्पर्धेला येताना आम्हाला काय काय त्रास सहन करावा लागला हे सगळं काही मात्र आता ते सगळं घडलेला प्रकार तेथे सांगतात. सगळेजण मात्र अर्णव ईश्वरीचं खूप कौतुक करत असतात. त्यानंतर आता फॅशन तर ईश्वरीने आता मराठमोळी पद्धतीची केलेली आहे. ईश्वरीचं लुक त्यामध्ये फारच सुंदर दिसत असतं. अर्णवसुद्धा आणि ही जोडी एकदम अशी परफेक्ट दिसत असते. म्हणे स्पर्धेचे जे काही गेस्ट आहेत ते सुद्धा अर्णव ईश्वरीचं फार मनापासून कौतुक करत आहे आणि ईश्वरीने बनवलेला जो काही इंदोरी स्टाईलचा स्वयंपाक आहे तर तो सगळ्यांना फारच आवडतो आणि स्पर्धेमध्ये ईश्वरीने कमाल करून दाखवलेली असते आणि आपलं नाव शेवटी रोशन केलेलं असतं. नम्रताचा आणखीनच जळफाट होतो. नम्रताला असं वाटतं की नक्की आता आपल्याला ही ईश्वरी काही कमीच लेखणार आहे. तिला आता काही करून मला शेवटची स्पर्धा जिंकूनच द्यायची नाही आणि फॅशन स्पर्धेमध्ये आता ईश्वरीने असं काहीतरी लुक केलेला असतो. तेव्हा ईश्वरी मात्र इतकं छान ड्रेस घालून स्टेजवर आलेली असते. सर्वजण तिचा आता मनमोहक रूप बघून अगदी छान सगळेजण ईश्वरीचं कौतुक करत आहे. ईश्वरीच्या हातामध्ये कला आहे आणि सुग्रण म्हणून आता तिला सगळेजण मात्र इंदोरी स्टाईलची आता सगळेजण म्हणून इंदोरी असं म्हणून चिडवत असतात, तिचं कौतुक करत असतात. अर्णव तर तिच्याकडे रोमॅन्टिक होऊनच पाहत असतो. त्यानंतर मात्र आता सगळेजण इतके खुश झालेले आहेत कारण अर्णव आणि ईश्वरीने ती स्पर्धा जिंकलेली आहेत आणि ती स्पर्धा जिंकल्यानंतर मात्र आता अर्णव ईश्वरीला येथे येताना जो काही म्हणजे या सौदामिनीने त्यांना अडवलेलं असतं ते सगळं कारस्थान शेवटी उघड झालेलं असतं आणि स्पर्धा जिंकून जेव्हा ईश्वरी आणि अर्णव घरी येतात आणि घरी आल्यानंतर आता छान असं त्यांचं औक्षण होतं. परंतु आता नम्रताचा फारच जळफाट होत असतो. तर वल्लरी आता रागाने मात्र हे सर्व करत असते. पण जेव्हा रमाकांत बाबा हे आता वल्लरीचं जे काही सत्य आहे तर ते सत्य सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी आता हे ईश्वरीला आणि अर्णवचं अगोदर कौतुक झाल्यानंतर या सगळ्या सत्याचा बॉम्ब फोडणार असतात. कारण वल्लरी उदयकांतला मदत करते आणि वल्लरी आणि उदयकांत मिळून हे सर्व करत आहे हे मात्र आता सगळ्यांनी ओळखलेलं असतं. आणि त्या दिवशीचा वटपौर्णिमेचा दिवस ईश्वरीने अर्णवच्या सोबत छान असा साजरा केलेला असतो आणि दोघंही इतके खुश आणि सुंदर दिसत आहे. तर अर्णवला ईश्वरीच्या मनातील प्रेम समजलेलं असतं आणि अर्णवने तिला प्रपोज केलेला आहे. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.